आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. फक्त मजा 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 बस झालं बरोबर यार. सांगितलं, पण माझ्या समोरचे माणूस ऐकायला पाहिजे. समजून नाही घेत. गुड बस. नाही गुड ते बस. माहिती ते ते असं माहिती सांगतात. तुमच्या काय दोघांमध्ये सांगू कम्पॅटिबिलिटी त्याला? नाहीये. मी पण टायमिंग आता- वाचवत बरं होतो. बरं तुझं हे टास्क झालं ते जाऊ दे. मग तुला पण थोडं चेंज तुला करावंच लागणार स्वतःला थोडं चेंज. एवढा मध्ये एवढा तावा तुटला होता. ती अशी म्हणली तशी म्हणली मी जातो खाली. त्याला मी थांबवलं तिथं. का जायचं? थांबवलं आम्हीच थांबवलो नको भाऊ. कारण तो पोरांना म्हणजे असं करत होता. पण ते तिथं थांबवलं आणि स्टेजवर जाऊन ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट राडा सॉरी म्हणलं. जज्बात बदल. जज्बात बदलली जिंदगी बदलली. अशी होत होतो. आता नाहीये म्हणजे अशी. नाही आता नाही. यमला पगला दिवाना नाही तो आता. आता दुसऱ्या आशिक आहेत तुझ्यासाठी आहे ना. आता पोरी येते तुझ्याकडे हा ना? किती येतील शो नंतर ना किती. राम म्हणत असं खरं. अरे रे इतना हार्ट ब्रेक हो गया लांबतो नसे. माय नेम इज रामा सोनवणे. माय गाव आपकी भाषा हमारी समझ में नहीं आई. गेम आहे फक्त एक चारा हो चारा हो चारा एक पीस चारायचा. किती पैसे घेणार मीटरवर? आमचं एक तास आहे प्लीज आमच्यासाठी एवढं पैसे बहुत कम है. मेरा पैसे मेरे को पैसे game आमच्याकडे. कसा होता आजचा दिवस? एक नंबर. हा? मजा आली. मजा लय आली. सो नाव टाइम फॉर रिझल्ट. कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं. आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन. सेकंड लास्ट आले तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झालं. 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष. या 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 म्हटलं 4थ्या नंबरला पण आपण नाही. ऐक म्हणलं खरंच मी खुश व्हायला लागलो. तिथनं अजून जरा खुशिया बढती जा रही थी मेरी. 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश. आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन. जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात तिकडे पोहोचली आहे, ती आहे अथर्व आणि रामा. आज जे जिंकले नाहीत त्यांचं पण अभिनंदन, आणि जिंकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण भेटूया परवा आपल्या महा टास्कसाठी. तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा, आराम करा, मज्जा करा आणि असेच हसत राहा. पुढचे टास्कसुद्धा असेच रोमांचक आणि गमतीदार असणार आहेत. अजिबात मिस करू नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटी. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय, रेस्ट अँड डू वेल. आय लव्ह यू ऑल. या. आज जसं तू परफॉर्म केला तसं महाटास्कला पण तू तसंच परफॉर्म करणार. चालेल? महाटास्क असा राहतो मला काय सांगू. महाटास्क म्हणजे जसं आपलं आता लास्ट आठवड्यामध्ये झालेला इतका मोठा टास्क जिकडे सगळे नॉमिनेशन होते, एलिमिनेशन होते. त्याला मी शब्द दिलता दीपक काढणार म्हणून तुला बाबा. दीपक
मी सांगतो दीपक खूप प्राऊड आहे मी भाई, नुसतं मी खूप झेंडे proud आहे. सोडायचो याला Thank फक्त you, वाच भाई. म्हणायचं बस तू मी फक्त वाच दोघांनी आज इतकं छान केलं. मी आहे मी खूप प्राऊड आहे. तू फक्त वाच मी आहे तू फक्त वाच याला सांगितलं होतं तुला पवन, मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे की तुझ्यामध्ये हा बदल आलाय. काल आपण भांडलो वगैरे, बरोबर मी ओरडली ते बरोबर केलं की नाही? बरोबर केले आता सरांना कंप्लेंट करणार की ही ओरडते. ते ओरडणं गरजेचं होतं की नव्हतं? गरजेचं होतं की नव्हतं? बोल, खरं खरं बोल. इथे डोक्याला टेन्शन आलं, 1 नंबर नाही आलं. तू काय थांब जरा. तू आला, आपण 2 मिनिटांनी फक्त कमी पडलो, पण तुला माहिती आहे आपण लास्ट नंबर वरून आपण 2 नंबरवरती आलोय पवन, आणि तू आज खूप मेहनत केली आहे. तर स्वतःला तू थोडं क्रेडिट दे. आता असंच आपल्याला खेळायचं आणि आपल्याला या एलिमिनेशन मध्ये घरी नाही जायचं, आपल्याला जिंकायचं आहे. ठीक आहे. खूप खुश होती कारण पवनची जी ग्रोथ होती तिथं एकदमच झुफ करून वरती गेलेली. माझं ठरलेलं की जसं आपलं आधी ठरलेलं तसं गुरलीला नॉमिनेट करायचं. सो मी तिला तेच बोलले मागाशी की आपलं असं ठरलेलं. सो आता जर ह्या टास्कला काय होतं बघूया. अजून एक जाणार ना नॉमिनेशन मध्ये. हा, त्या स्टेजवरच्या टास्कला अजून एक नॉमिनेशन मध्ये जाणार कोणतरी, जे की ते परफॉर्म नीट नाही करणार. मग तुम्ही 4 जण असणार. आता समज उद्याच्या टास्कमध्ये जो परवा टास्क होणार ना, त्यात एक चान्स असा आहे की तो जर चान्स म्हणजे त्या टास्क मध्ये जर तुम्ही विनर झालात तर नो नॉमिनेशन, यू आर सेफ डायरेक्ट. मग एलिमिनेशनचं टेन्शनच नाही. मग एक आठवडाभर काहीच टेन्शन नाही. मग मी ते म्हणत होते, मी तिला पण तेच सजेस्ट केलं की पुढच्या टास्क मध्ये जर तू बेस्ट दिलास ना, संपला विषय. विनर झालीस, संपला विषय. मग आतापासूनच, आता उद्या समजेल काय टास्क आहे किंवा परवा समजेल काय टास्क आहे. सो असं प्लॅनच असं करा पार्टनर सोबत की काही झालं तरी विनर झालंच पाहिजे. सगळ्यांकडनं सजेशन्स घ्या. मी पर्सनली सजेशन देते की मला काय वाटतंय, काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे. वॉटर आता टास्क माहित नाही काय त्याच्यावरती. आणि सीन काय माहितीये का, तिघी पण तुम्ही एकाच ग्रुपमध्ये, आणि ऑब्व्हियसली ते लोक नाहीच करणार. ते लोक वोट आता घालवायचं जर म्हणलं त्या लोकांनी, तर तुझा असेल की मी असे त्यांना काही हे नाही. ते घालवणार ऐश्वर्या. आणि तू ना थोडंसं सिरियसली घेत जा. तुला जे म्हणतो ना मी, तू कधीच सिरियस नसतेस, नेहमी हसत खेळतच असते. आता टास्क मी तुम्ही नीट ऐकलं असतं ना त्यांचं, ते पण वेळेवर आले असते. तो म्हणतो ओशिवारा, तुम्ही ऐकताय वर्सोवा. आता माझं सुद्धा कन्फ्युजन होतं ओशिवारा आणि वर्सोवामध्ये, पण टास्कच्या वेळी सीन काय झालं माहिती, मी तिला काय म्हटलेलं की तू वेस्टर्न एक्सप्रेस माझं चांगलं आहे, मला डीएम नगरचं या साईडचं कमी माहिती, तसे तू टेक केअर कर. जर इकडचं असेल कारण मी बघू पुढे सर वेस्टर्न एक्सप्रेसला मी जाते. मला पण हे पडतंय, टास्कनुसार घ्यावं सगळ्यांनी. काय म्हणतो टास्कनुसार चालणार. सांगूया. तू पण काल टास्कनुसार सांगितलंस, मला टास्कनुसार सांग. म्हणजे त्याला तू सुधारला पाहिजे, त्याने पुढे तास चांगला घ्यायला पाहिजे. उलट ते आम्ही मागितू, आमच्या पण कोण पण देऊ द्या. आम्ही मागून घेतो पोरं. मी तर मागून घेतो, मला पण देऊ द्या. कारण ते एवढी दुटकुळी नाहीत. कळलं का? सगळ्यांना सगळं कळतं. अभ्याला शब्द दिलं तुम्ही, तुला नॉमिनेट बाहेर काढणार. त्यामुळे ती बी होती ना, मला एकही झेंडा गावा नाही भाऊ, एकही झेंडा. अरे माझं तुला काय झालं, हे धरून काय हालाना बी झाला, ओढत आणलाय मी त्याला. मला यानं झेंडा उडकून दिला. आणि पुढचं तास सगळं माझं मी नाही, पण मी किती लवकर घेऊन दिले झेंडा. मी लईच मेहनत केली त्याला. बोलायचंय मला तुझ्याशी, बोलायचंय मला तुझ्याशी. मला सांग, तू मला नीट सांगितलं नाही एरियाचं नाव, तर मी तुला कसं सांगणार शत्रुघ्न? आम्ही सांगतो काय नंतर सांग ना आता, कारण की आपण घरी जाणार या आठवड्यात अगर आपण नाही नीट खेळलो तर. ते एक आमचं रॉंग गायडन्स झालं, कारण की मी त्याला विचारलं होतं की वर्सोवा कुठलं लव्हॅनला ते मलाडमध्ये पण आहे. मी त्याला ते पण विचारलं तर त्यांनी हा बोललं, तर म्हणून मी म्हटलं की डी एन नगरला उतरून वॉकेबल डिस्टन्सवर होतं ते वाला लव्हॅनला ते. सो आय डिडंट नो की ओशिवाराला होतं, नाही तर मी त्याला ओशिवारालाच उतरवलं असतं मेट्रोमधून. तुला खेळायचं आहे की नाही शत्रुघ्न? खेळायचं आहे मला. मग तू मला का नाही बोलला काय जागा होती? समोरच्या माणूस पण समजायला पाहिजे ना. काय समोर? निक्सन 2 वेळाच माझ्याशी भांडण केले, म्हणजे त्याची भाषा मी काय सांगतो ना तो ऐकत नाही. उगत बस हा शब्द वापरतो. मग काय सांगू मी त्याला? ना बोलला. त्याच्याशी माझे 2 वेळा जाताना भांडण झाले होते. का भांडण झाले की त्याला मी सांगितलं आपल्याकडे टाइम कमी आहे,
आपल्याला पडावं लागेल असं सांगितलं. त्याने काय सांगितलं, उगाच बस हा शब्द सांगितला. तिथून म्हणजे तू शांत बस. मला माझं गोष्टी तो ऐकत नव्हता. तुला कॉम्पिटिशन हे कळतंय का? फक्त मजा 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 हे बघ, बस मी झालं बरोबर यार. सांगितलं पण माझ्या समोरचे माणूस ऐकायला पाहिजे. ही निक्सन आहे ना 2 वेळा भांडण झाले माझ्याशी. म्हणजे समजून नाही घेत, उगाच बस. नाही ते माहितीये तुमच्या काय दोघांमध्ये सांगू कम्पॅटिबिलिटी त्याला? नाहीये. मी पण टाइमिंग आता- वाचवत बरं होतो. बरं तुझं हे टास्क झालं ते जाऊ दे. ओके, पण आता तुझं नंतर जे टास्क येणार आहे त्याच्यात तुला जीव ओतायचं, तुला तुझं बेस्ट द्यायचंय. हे तू असाच आहे, तुला बोलता नाही येत, हे सगळं काढून टाकायला लागेल शत्रुज्ञ. तू बघतोय नाही बाकीची पोरं पण ती गावातूनच आली, सगळे तुझ्यासारखीच आहेत, पण ते चांगलं परफॉर्म करतात ना. हा अर्जुन पण बघ कसा होता, आता कसं झालंय. पंकज बघ तो कसा होता, त्याने डान्स मध्ये त्याने नंबर 1 केले. त्याला बघून वाटतं का तो डान्स करतो? नाही ना. मग तसं तुला पण तुझं 100% ही आहे, मी आहे, बाकीची मुली आहेत, तुला खूप मदत करू आम्ही. पण तुला पण थोडं चेंज तुला करावंच लागणार स्वतःला थोडं चेंज. आपल्याला प्रूफ करायचं आहे की आपल्याला जीव टाकून प्रूफ करायचं आहे की आपण फर्स्ट टाईमच आहोत नॉमिनेशनमध्ये. शत्रुघ्न आणि किम्या ऑलरेडी गेलेले आहेत, तर त्यांना ते ऑलरेडी थोडंसं अजून डिमोटिवेटेड आहेत. ठीक आहे, आपला कॉन्फिडन्स असाच राहून दे जसं आहे, एवढं काय विचार नको करूस. ठीक आहे, आणि परवाच जो टास्क होईल ना त्या टास्कमध्ये तोडून टाकूया, तोडफोड करूया, जेवढं होऊ शकतं तेवढं आपल्याकडनं हे ना कोशिश करूया की आपण हा टास्क पहिल्या नंबरवरती जिंकू. जो पण टास्क होईल तो असं. तू ऐकलं त्या दिवशी काय बोलली अनुश्री? तुझं डोकं नाही फिरलं? माझं डोकं दुसऱ्या दिवशी तो फिरलेलं म्हणून मी उठून गेलो. अरे ते तर तुमच्या समोर होतं, पण आमच्या बरोबर पण रूम मध्ये ती काय काय हा, बोलली मग तुम्ही माहिती पण त्या का? दिवशी लय सपोर्ट करायला ही एक सपोर्ट करत अरे कारण आम्हाला मिसलीड झालं ना, आम्ही म्हणजे ह्या लोकांना तर माहिती होतं, पण मी मिसलीड झाले होते. कोणत्या गोष्टीला पहिला विचार करून गोष्ट करत जाऊ. कोणाला पण साथ द्या तुम्ही. माझं असं नाही की त्याची जिथं बरोबर असेल तिथं बरोबर म्हणा, जिथं चूक असेल तिथं चूक. तुला आमच्या आतापर्यंतच्या डिसिजन मध्ये एकदा तरी असं वाटलं आम्ही कोणासोबत चुकीचं वागलोय? एका तरी नाही, मला टास्क फक्त मध्ये एका टास्क मध्ये नाही, फक्त एका डिसिजन मध्ये आणि एका भांडणामध्ये वाटलं की कुठल्या? अनुसरीला तुम्ही सपोर्ट केला. सपोर्ट अरे, नाही support केला नाही दीपक, केला, सपोर्ट दीपक. नाही केला. माणूस की म्हणून एखादा जर माझ्या समोर रडतोय तर मी त्याला सांगतो तसं मी रडत असतो तर मग आणि तुला माहिती का तुला पण support तुला पण करणार केलं आम्ही. भाई. ऐक ना, असं नसतं. ऐक बरं, तुझा तो मुद्दा आहे ना, तू म्हणतो त्याच्यावरून त्याच्या सपोर्ट त्याच्यापासून आतापर्यंत पण आम्ही अनुश्रीशी बोलत नाही बोलत नाही. आम्ही. तू बोलत बघितलं आम्हाला नाहीये. तिच्याशी बोलताना आता? आम्हाला लेट कळलं थोडं की काय झालंय नक्की, किंवा गेम काय झालाय. अरे तो मला म्हणत होती ती घरला जाणार हे तेच तर जाणार, हे बोलतोय जाणार. आम्ही, आणि आता त्यांना flex बरोबर स्टेज मध्ये कसा धप्पा दिला मला? ऐक, कसा धप्पा दिला मला? रिॲक्शन कसं होतं? अथर्व तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की मला नाही खेळायचं, मी घरी चाललो. ही आमच्याकडे येते आणि आम्हाला म्हणते मला नाही खेळायचं, मी घरी चालले. 2 तास अगोदर आपल्या संग बोललेले नव्हते त्या दिवशीच. 2 तास अगोदर बोललेल्या स्टेजवर जायच्या अगोदर आमच्याशी दोघांशी. आम्ही दोघं चहा पित होतो आणि तिथे येऊन बोललेले. आणि लगेच 2 तासानंतर इजा तोंड उघडला अरे शॉक बसला ना आम्हाला. मला ती अनुश्रीनं तिला एवढे शिव्या दिल्या बरोबर. त्या दिवशी आम्ही वरती गेलो, म्हणलो कोणतरी रामाग कोणतरी म्हणी का ती असे शिव्या देत होती. तिथून एवढा तावा तुटला होता. ती अशी म्हणली तशी म्हणली मी जातो काल. त्याला मी थांबवलो तिथं. थांबवलं आम्हीच थांबवलो, नको भाऊ. कारण तो पूर्ण म्हणजे असं करत होता. पण ते तिथं थांबवलं आणि स्टेजवर जाऊन ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सॉरी मान जज्बात बदलली. अरे मी जेव्हा ते एकट्यात असतात ना, एवढं लाडीगोडी, एवढं लुडबुड बोलतात ना, क्यूट बोलतात. आपण जेव्हा डान्स रिहर्सल करत होतो त्या खोलीत ते दोघं, तेव्हा ते खूप वेगळे असतात जेव्हा दोघं एकटे असतात. आणि ह्यांना सांगतो की तुम्ही मुलींसोबत म्हणजे आपलं नीट नाही झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या दोघांचा मग टास्क खराब झाला पाहिजे, कळलं का? आणि त्यांचा टास्क मग ते करून घेतात बरोबर, आणि पहिले पण येतात. आणि तुम्ही म्हणून नॉमिनेशन मध्ये जाता. मी अथर्वला सपोर्ट करतो. एक मुद्दा, मी अथर्वला सपोर्ट करतोय पोरग म्हणून, बरोबर. तुम्ही अनुश्रीला सपोर्ट करता. आम्ही नाही सांगतोय सिंपल मुद्दा. तुम्ही अनुश्रीला मदत करता सपोर्ट म्हणून. मग मी अथर्वला सपोर्ट करते आणि ही माझी पेर तिला सपोर्ट करते. मग माझ्या इज्जत लागलीच की तिने आतनं एक आणि आम्ही लांब बाहेर ना. पण आपल्याला त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं दीपक. तुम्ही देऊ नका. अरे आम्ही तुला सांगतोय, मी देत नाही याला विचार. आमचं असं काही नाहीये. जे चुकीचं वागतंय ते चुकीचं वागतंय, विषय त्याने संपला. मला ऍक्च्युली त्याला जास्त समजलं माझ्यापेक्षा. त्याने मला आधी वॉर्न केलं होतं की तू ह्यात नको पडू. सर्व सांग. मी येण्यासारखं तुला- उगीच तुला मला वाटलं पडायला मरते की काय रडता म्हणून मला तिच्याबद्दल माझं वाईट पण तेच वाटतं. झालं ना. मी पण मग मला कळलेलं पण तुम्ही जाणून घ्या की गेम कोण खेळतो.
मला माहित आहे चांगलंच कोण गेम मला तर चांगलंच माहिती नाही मी एकटे टॅटू इकडे कशाला काढलं मग कुठं काय इकडे कोण काढलं तोंडावर इथे का टॅटू काढलंय तोंडावर कोण टॅटू काढतो काढतायत की? भरपूर जण हे काय आहे पण नाही सगवून दिले हे पण हे काय आहे कसला टॅटू आहे टाक पडलेली फांदी आहे लीव्ह आहे लीव्ह ब्रांच आहे इथे का काढली आहे पण फांदी तिची फांदीवरून पोरी मॅजिकल आयब्रो नंबर लागतो ना लाईन लागते जादुई आयब्रो हिनं बघ ना कोण हात काढले डायरेक्ट ते काय नंबर आहे 98 माझा जन्म 98 मधले आहे मध्ये असं हा 1998 तुझ्याकडे टॅटू आहे पवन तुझ्याकडे टॅटू आहे माझ्याकडे जेवढी लागेल तेवढी टॅटू बनवले तू कुठे आहे पण दिसत नाही ते बापरे दिसत नाही म्हणजे मी दाखवत नाही हातावर आहे हा सगळी घरी ठेवून हातचे घरी ठेवून आण. घरी ठेवलेले हे बघ ओ पंकज हे बघ पंकज नाही पवन हे बघ ओ, आई हे बघ पिल्लू ओ he got lot of tattoo हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ खोटं नाही बघ काय खरं म्हणून राहिलो हे बघ हे बघ हे बघ बहुत आहे हे बघ हे बघ हे बघ दुखलं नाही का हे बघ तुला दुखलं नाही तुला हे बघ अजून पागल होशील. एवढे टॅटू बनवले हातावरती माझ्यावर पण लिहिला कुठे टॅटू इकडे आहे तुझा ना अरे हा भाई साहब इतके टॅटूज माझ्यावर तर एक पण नाही. माझ्यावर पण एक पण नाही हे बघ इथं तर सगळ्यात मोठा आहे हे बघ हे बघितलंय, हे बघितलंय. इथं तर मारलाय ये भी नाही काढ रहे थे हे कोणाचं नाव होतं कोणाचं नाव होतं हे? प्रिन्स नाही काय लिहिलंय अर्जुन नाही लिखा अर्जुन नाही लिखाय काय काय लागले तिकडे लागलं नाहीये ते लेझर नाही ते मिटवायला ते जाळून घेतलंय त्यांनी दादा बाबा कोळशानी दर्द नाही झालं मग पण ते मिटलं तर नाही एवढं ते डाग आला. कोणीतरी हार्ट ब्रेक केला वाटतं हा. म्हणून जाऊन घेतली नीट जाऊन काढून घ्यायचं ना टॅटू पार्लर मध्ये जाळून मिळून कशाला घ्यायचं ते गेलं पण नाही आणि जाळून Apparently गावी तसंच करतात आशिक होतो मी हा? आशिक होतो आशिक होतो. आता नाहीये म्हणजे अशी नाही आता आहे पण एवढं ये नाही बा त्याच्यात यमला पगला दिवाना नाही तो हा. आता पोरी आशिक आहे त्याच्यासाठी आता दुसऱ्या आशिक आहेत तुझ्यासाठी है आता ना? पोरी येते तुझ्याकडे हा ना? आता घरी गेलं पहा मग किती येते किती येतील शो नंतर ना किती? लांबूनच आता खरं अरे रे इतना हार्ट ब्रेक हो गया लांब तो नसे भाई साहब